गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमन् महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजितशङ्करप्रभुदेवे देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना। अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। जय जय राम जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। सुखदेव भगवान की जय। महर्षि व्यास भगवान की जय। गंगा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सच्चिदानंद परमात्मा भगवान गोपाल कृष्ण आपण उपस्थित सर्व श्रीमद भागवत कथा प्रेमी माझे संगतकार ध्वनी व्यवस्था सांभाळणारे आमचे तीन दादा, कॅमेरामन, कथेचे यजमान, कथेचे आयोजक, या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला प्रणिपात करून आजच्या कथेला सुरुवात करूया। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च नमः संकर्षणाय च नमः संकर्षणाय च। गोपाल कृष्ण भगवान की जय। महापावन क्षेत्र नैमिषारण्य येथे
सूत महामुनी यांच्या ब्रह्मचर्चेमध्ये शौनकादी ऋषी प्रश्न विचारतायत. इथे सहा प्रश्न विचारले गेले. या सहा प्रश्नांची उत्तर म्हणजे श्रीमद भागवताचे 12 स्कंध मानले जातात. श्रीमद भागवत इतका विस्तृत पद्धतीनं ग्रंथ मांडणी केली गेली आहे महर्षी व्यासांनी याची. 12 स्कंध, 325 अध्याय आणि जवळजवळ 18,000 श्लोक आहेत. या 18,000 श्लोकामध्ये भरलेलं तत्वज्ञान इथे व्यासपीठावर असणारा प्रत्येक वक्ता आपापल्या चिंतनशील वृत्तीप्रमाणे, अभ्यासाच्या ताकदीप्रमाणे व्यक्त होत असतो. एवढं होऊन सुद्धा तरी सुद्धा त्याचं ज्ञान अगाध, पण त्याचं अजूनही टिकू नये म्हणून ती भागवती गंगा जी आहे तो प्रवाह अखंड वाहतोय. असं आपण म्हणू शकत नाही की जरा थोडं फ्रेश पाणी आल्यावरती मी स्नान करतो गंगेमध्ये. गंगा हे मूळ फ्रेशच आहे, ताजीतवानीच आहे. तसं आपण आपल्या कुवतीप्रमाणे त्यातनं किती आपल्यावर घेतोय अंगून, याला महत्व आहे. तो प्रवाह वाहतच राहतो, तो प्रवाह वाहतच राहतो. तू किती घेशील, तू किती घेशील. म्हणून 6 प्रश्न भगवंताचे इथे विचारतात. या जगामध्ये श्रेयस्कर अशी कुठली गोष्ट आहे? किम श्रेयः. या जगामध्ये अशी कोणती वस्तू आहे की जी मिळाली की माणसाचं जीवन सफल झालं असं मानण्यात येतं? सर्व ग्रंथांचं सार कशामध्ये? भगवंत अवतार का घेतात? भगवंताचे अवतार किती? आणि भगवान निजधामाला गेल्यावरती धर्म कोणाला शरण गेला? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे मगाशी म्हटलो त्याप्रमाणे 12 स्कंद आपल्याकडे मानले जातात. हे प्रश्न ऐकल्यावरती सूत महामुनींना फार आनंद झाला. का आनंद झाला? तर अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी माझ्या सद्गुरूंनी माझी नेमणूक केली. आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता भाव सूत महामुनी इथे व्यक्त करतात की हे प्रश्न त्याची उत्तरं द्यायला मला आज मिळतंय याचा आनंद जगामध्ये दुसरा काही नाही. म्हणून पहिला प्रश्न विचारला, किम श्रेयः, किम श्रेयस्कर या जगात काय? तत्र तत्र जगान्मुषन् भवता यत् विनिश्चितं पूसाम एकांत श्रेयः तन्न श्रोसित अर्हसि. या जीवनाचं सफलता कशात आहे? किम श्रेयः, श्रेयस्कर असा विषय काय? वेदांतामध्ये 2 शब्द येतात आपल्या, श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे जे हितकारक असतं ते श्रेयस, आणि प्रेयस जे प्रियकारक असतं ते प्रेयस. हे मला आवडतं ते प्रेयस होतं. पण ते जे आवडणं आहे ते आपल्याला योग्य असेलच किंबहुना आपल्याला हितकारक असेलच याची गॅरंटी नाही. आणि बऱ्याच वेळा उलटच अधिक असतं. जे आपल्याला आवडतं ते आपल्याला योग्य असतंच असं नाही, जवळजवळ नाहीच. ज्ञानोबारायांनी एक ओवी ते छान लिहिली, आम्ही कायम सांगत असतो. जे जे या परमार्थासी निके, जे जे या परमार्थासी निके, ते ते या इंद्रियात दुखे. एरवी योगासारखे सोपे काही नाही असं ज्ञानोबाराय म्हणतात. जे जे परमार्थाला छान वाटतं ते इंद्रियांना नको वाटतं. नको बाबा, नको नको. ते परमार्थासी निके, ते ते या इंद्रिया दुखे. मन माझे केशवा का बाण घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. कळतंय पण मन माझे केशवा
नाम गोड आहे, छान आहे, सगळं छान आहे, पण अरे ते अपायकारक पुढे मन माझे केशवा घेत नाहीये ना ते. जे जे या परमार्थासी निके ते ते या इंद्रियात दुःखे. आपण सगळेजण, अनेक जण आपल्यातले असे असतील की पहिली दुसरी तिसरीतल्या कविता अजूनही तोंडपाठ असतील अनेकांच्या, काही शब्द कडवी नक्की आठवत असतील. हे का? तर आपण तो अभ्यास केल्यामुळे, तो सतत 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 ते म्हटल्यामुळे ते डोक्यात राहिलं. आपल्यातले काही जण कॉपी करून सुद्धा पास झाले असतील. मी असा हात केलाय, तुमचा असं नाही केला, असा कॉपी केली हे लक्षात राहतं, पण अभ्यास करून पाठ केलेलं आयुष्यभर लक्षात राहतं. कॉपी करून कसं शिक्षकाला त्याच गंडवलं, कसं त्याचं लक्ष नसताना हे केलं, हे सगळं डोक्यात राहतं. कारण ते आवडीचा विषय होता, प्रेयस होतं, श्रेयस्कर नव्हतं. आणि जो अभ्यास करून, सांगीतिक भाषेत बोलायचं रियाज करून जे तयार केलेलं असतं तो श्रेयस्कर आहे, ते हितकारक आहे, ते आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहतं. म्हणून किम श्रेयः श्रेयसाम यद् भवेत् श्रेयः पावनानां च पावनं कृष्णं प्राप्तिकरं शश्वत. या जगामध्ये विच इज द हायेस्ट गुड, कुठलं? तवई पुंसाम परो धर्मो यतो भक्तिर अधोक्षजे अहिर्तुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. कृष्ण भक्ती परम श्रेयः, असं उत्तर मिळालं. भगवंताविषयी पूर्ण प्रेम, पूर्ण. आणि ते प्रेम कसं? इथे शब्द वापरला, अहेतुक्य अप्रतिहता. कुठला हेतू मनात न ठेवता आणि कोणतीही अप्रतिहता, प्रतिकार न करता त्याच्यावरती प्रेम करणं. अपेक्षाच नाही काही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रीती. अपेक्षाच काही ठेवली नाही हो. आणि त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची? हे मी चांगल्या अर्थी म्हणतोय. त्याच्या अर्थ काय अपेक्षा ठेवायची? कारण अपेक्षा न ठेवता त्याने मला एवढं दिलंय, एवढं मला त्यांनी दिलं, अजून त्याच्याकडे काय मागावं मी? कितीदा दिला बोलत त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे 8 वीरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागेती हाती. कितीतरी वेळा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, कितीतरी वेळा त्यांनी तुझं किती वेळा रक्षण करावं रे त्यांनी. मग एवढं जर तो माझ्यासाठी करतो तर मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर अप्रतिहता आणि अहेतुक्य हेतुकनी भक्ती केली पाहिजे. मला काही नको देवा, बस. पुढे चरित्र उद्याच्या वगैरे 17 मध्ये आपल्याला कुंतीचं चरित्र येतं आपल्यासमोर. काही नको देवा, दुःख देता आलं तर दे, तेवढंच दे. काही नको, काही नको, काही नको आणि काहीही नको, यातही फरक आहे बरं. बटाट्याची भजी वाढायला आले, नको 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 नको, काही नको, काही नको, म्हणजे दुसरं काहीतरी हवंय. पण काहीही नको या शब्दाचा अर्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्षही नको. तुझी फक्त मला अप्रतिहारकता आणि अप्रतिकता हीच भक्ती पाहिजे, बाकी खरंच काही नको. कृष्ण भक्ती परम श्रेयः अनुकूल्येन कृष्ण भक्ती ही उत्तमा. भगवंतासाठी अनुकूल राहणं सा भक्ती. तू म्हणशील तसं नाटक होतं बघा पूर्वी. तू म्हणशील तसं, देवा तुला वाटलं मी इथे राहावं, फाईन. इथे नाही राहावं, नाही. गोपिकांसाठी कृष्ण वेडा व्हायचा हो. का वेडे व्हायचे? कारण गोपिकांनी सगळे नाती संबंध, सगळे विषय, सगळ्या गोष्टी भगवान गोपाल कृष्णाशी निगडीत ठेवल्या होत्या. डोळ्यामध्ये काजळ घालायच्या का? कृष्णाने माझ्याकडे बघितल्यावर माझ्याच डोळ्याकडे तिने बघता राहायला पाहिजे. मी पायात पैंजण घालीन का? माझ्या पैंजणाच्या आवाजाने त्याचे कान माझ्याच पैंजणाकडे अडकले पाहिजेत. प्रत्येक कृतीचा विषय भगवंत ठेवला होता, प्रत्येक कृतीचा विषय. काय गंमत आहे पहा, हे फार मोठे अवघड विषय.
आपण फक्त हातात माळ घेऊन त्यावेळेस पुरता भगवंत ठेवतो आपल्या कृतीचा, पण प्रत्येक कृतीचा विषय. वा रे वा. उत्तम उदाहरण याचं द्यायचं झालं तर शबरी मातेचं उदाहरण. मतंग ऋषींनी सांगून गेले की बाई, तिनं प्रश्न विचारला, मला मोक्ष हवाय, मला मोक्ष हवाय तर मी कुठल्या देवाकडे जाऊ, मला मोक्ष हवा तर मी कुठल्या देवाकडे जाऊ. त्याने सांगितलं, कुठल्याही देवाकडे जाऊ नको, फक्त राम राम म्हणत राहा, मोक्षच तुझ्या घरी दार वाजवत येईल, मोक्षच तुझ्या घरी दार वाजवत येईल. आणि मतंग ऋषी निघून गेले. वास्तविकतः शबर नावाच्या एका भिल्लाची ती मुलगी घरातनं पळून निघाली. चालू घरातून पळून निघालेली ही मुलगी मतंग ऋषींकडे येते काय, तिथे राहते काय, मोठी होते काय. मतंग ऋषी निघून जातात, राम राम म्हणत राहा, कधी येतील राम माहिती नाही. निघून गेले आणि ती पण विसरून गेली कधी येतील विचारायचं. आणि वडील निघून गेल्यावरती आता करायचं काय, अरे आपण विचारलंच नाही आपले राम येणार कधी. प्रत्येक कृतीचा विषय शबरी मातेने कसा ठेवला की ती रोज सकाळी उठायची, किंबहुना दुपारी झोपायचा विचार करायची. जेवण वगैरे केल्यावर जेवायला बसली की नको, जास्त वेळ जेवायला नको, का आपण जर आज जेवत बसलो आणि ते कोण जे राम आहेत ते निघून गेले तर, म्हणून बाहेरून बघायची, वाट बघायची, आले का आले का. झोप यायला लागायची, थोडी झोपायची, पण झोपल्या नको नको झोपायला, का आपण झोपलो आणि ते राम निघून गेले तर. झोपडीचं दार बंद नाही ठेवायचं, सतत उघडं ठेवूया, का राम केव्हा येतील, कधी येणार माहिती नाही. अरे आज उभी आहे, अरे आज हा पूर्वेचा मार्ग अस्वच्छ दिसतोय, ते राम लांबून हा अस्वच्छ मार्ग पाहिला आणि पळून निघून गेले या मार्गाने येतात तर, म्हणून येईल तो प्रत्येक मार्ग रोज झाडून काढते, रोज त्या जंगलात जाते, रोज मिळतील ती फुलं आणते, रोज ती बोरं आणते, रोज बोरं काय मिळतील ती फळं आणते, रोज प्रत्येक वेळ आणि वेळ फक्त त्याच्यासाठी दिला होता. मनात थोडी खिन्न व्हायची कधी कधी, अरे अजून ते येत नाही, अजून ते येत नाहीत, अजून येत नाहीत, नको जेवायला, संपून टाकू दे. हो, पण लक्षात यायचं नाही, आपल्या बाबांनी सांगितलंय की राम म्हणत राहा, राम म्हणत राहा, तो येईल, तो येईल, तो येईल. म्हणून त्याच्यासाठी का सुद्धा जेवायला पाहिजे, आपण जगलं पाहिजे. रोज शृंगार करायच्या, का राम माझ्याकडे आल्यावरती माझ्याकडे असं बघून त्यांनी जाता का म्हणे, आपण तयार राहिलं पाहिजे. एनी टाइम तो केव्हा येऊ शकतो. तो कावळा आला तरी, पैल तो गे कावू कोकता है, शकून गे माये सांगता है, पैल तो गे कावू कोकता है, उड उड रे कावू तुझे सोन्यानं मडविन बाहू, पाहुणे पंढरीराव घराकडे येते, पैल तो गे कावू कोकता है, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. असं प्रत्येक पक्षाला विचारते, वृक्षवल्ली आम्हासोय, रे पाहिला का राम, पाहिला राम, पाहिला राम, पाहिला. प्रत्येक विषय कृतीचा विषय भगवंत ठेवला होता, प्रत्येक कृतीचा विषय. स्वयंपाक करताना अरे राम आले तर त्यांनाही आवडलं पाहिजे, बरं राम आले तर त्यांना आवडलं पाहिजे. अहो शबरी मातेचं सोडून द्या, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायण असतो, साधा पूजेतला सत्यनारायण हा विधी आपल्याकडे पूजा विधी आहे, त्या दिवशीचा शिरा आणि एरवीचा शिरा काही फरक असतो का बनवण्याच्या कृतीमध्ये, साधनामध्ये? काही नाही, सारखा असतो. पण त्या दिवशीचा शिरा वेगळा का वाटतो? अरे देवाचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद, देवासाठी आहे, देवासाठी आहे, देवासाठी आहे असं म्हणून तो रवा घेतला जातो, ते तूप घेतलं जातं वगैरे, पुढच्या सगळ्या प्रोसिजर हे प्रसादासाठी आहे, देवासाठी आहे. म्हणजे जर आपण त्या दिवसापुरतं जर प्रत्येक कृती देवासाठी करू शकतो तर आयुष्य का नाही करू शकतो? बोले न ते हो तुझेची स्तवन, हिंडी न ते हो तीच तुझी प्रदक्षिणा. काही नाही, देवा जे करीन ते सगळं तुझ्यासाठी. जेवतोय हा नैवेद्यच आहे, पाहीन ते तुझंच मुख पाहीन, कानाने ऐकीन ते तुझंच गुणगान ऐकीन. या भूमिकेतून त्याला अनुकूलता म्हणतात. याला ठीक आहे देवा तुझी इच्छा आहे ना, एखाद्याला आज नाही मिळालं बा जेवायला, ठीक आहे देवा आज इच्छा तुझी अशी दिसते की आज आम्ही उपवास करावा. त्याच्या इच्छेला त्याच्या होला हो म्हणणं याला अनुकूलता म्हणतात.
घरातलं वातावरण अनुकूल राखा म्हणजे काय? पती पत्नी अनुकूल राहा म्हणजे काय? त्याच्या होला तू हो म्हण, तिच्या होला तू हो म्हण. कॉन्फ्लिक्ट सुरू कुठे होतात? त्याच्या होला नाही म्हणायला झालं की सुरू होतं की नाही बघा. जोपर्यंत होला हो आहे तोपर्यंत घरातलं वातावरण कसं एकदम व्यवस्थित असतं ना. परमार्थ वेगळा काय असतो? कृष्णा ठीक आहे, इच्छा नाही ना, ठीक आहे, हरकत नाही, तू म्हणतेस ना, हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. आणि यालाच, या अवस्थेलाच कृष्ण भक्ती परम श्रेय. जगातलं सगळ्यात श्रेयस्कर काय असेल तर भगवंताची अहेतुक्य आणि अप्रतिहता भक्ती हीच जगामध्ये सर्वात जास्त श्रेयस्कर आहे. जनाबाईंकडे काही नव्हतं, नामदेवांकडे काही नव्हतं, तरी जनाबाईच्या घरी भगवंत दळणकांडण करत असायचे. तुळशीचे बनी जनी उकली ते वेणी, तुळशीचे बनी जनी उकली ते वेणी. तुळशीच्या बनामध्ये जनाबाई न्हायला बसायच्या, न्हायला बसायच्या. आणि आपल्याला माहिती आहे ते न्हायला घालणं हा आईचा विषय असायचा लहानपणीचा. पण आमच्या जनाबाईला कोण आहे हो? आई वडील काहीच माहित नाही. आई वडिलांनी सोडून दिलं, ती नामदेवांकडे राहिली, नामयाची जनी म्हणून राहिली. आणि ती वेणी उकलून बसली आहे आईची वाट बघत. तुळशीचे बनी जनी उकली ते वेणी, माझ्या जना नाही कोणी न्हाऊ घाली चक्र पाणी. भगवंत येस्यांतीची वेणी पणी करायची, तिला स्नान घालायचे. किम श्रेय, या जगामध्ये भक्ती, कृष्णाची भक्ती हीच खरी श्रेयस्कर बाब आहे. आणि मानवी जीवनाचं कल्याण फक्त आणि फक्त भक्तीनच मिळतं, भक्तीनेही नाही, भक्तीनच मिळतं जगात माणसाचं जीवनाचं कल्याण. म्हणून मी मगाशी शब्द वापरला, तुळशीचे बनी जनी उकली ते वेणी, माझ्या जना नाही कोणी नाऊ घाली चक्रपाणी. यायचा हो परमात्मा. जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी. तो जनाबाई पहाटेच्या वेळेस पाणी आणायला जायची चंद्रभागेत, तर भगवंत मागे पुढे धावायचे तिचे. जनाबाई स्वतः वर्णन करायचे की भगवंत ती पोहोचायच्या आधी चंद्रभागेचे घाट स्वच्छ करायचे. का? शेवाळ्यावरनं अंधारात पाय जर घसरला माझ्या जनाईचा तिला त्रास व्हायचा, म्हणून भगवंतानी येऊन करावं. आणखीन काय मला सांगा ना. ज्याच्या समोर, परमात्म्याच्या समोर, काल आज सकाळी आपण म्हटलो त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी दासी उभ्या आहेत ज्याच्या समोर, परमात्म्यासमोर, तो परमात्मा जनाबाईसाठी, तुकोबायांसाठी, ज्ञानोबारायांसाठी, नामदेवांसाठी. नामदेवांच्या कीर्तनामध्ये परमात्मा येऊन उभा राहायचा, नाचायचा. हे कुठून येतो? फक्त आणि फक्त अहेतुक्य अप्रतिहता भक्ती. जनाबाईला सुळावर चढवलं, हरकत नाही, देवा तुझी इच्छा आहे ना, हरकत नाही, मला या अवस्थेत राहायला ठेवायला तुला आवडतंय ना, काही हरकत नाही, काही हरकत नाही. ज्याने तुकारामांची भूमिका केली, जुना चित्रपट, विष्णुपंत पागनीस, ती तुकोबारांची भूमिका त्यांनी इतकी आत्मसात केली की आज आपण जे जे तुकोबारांचा फोटो पाहतो ना, ते सगळे फोटो विष्णुपंत पागनीसांचे फोटो आहेत. आणि आयुष्यभर तो चित्रपट झाल्यानंतर आयुष्यभर तुकोबारा या वृत्तीनंच विष्णुपंत पागनीस जगले. हिंदीमध्ये तुकाराम चित्रपट काढायचा होता, व्ही शांताराम त्यांच्याकडे गेले, तेव्हा विष्णुपंत पागनीस म्हणाले, तुकाराम एकदाच होतो, परत परत नाही. मग नंतर हिंदी मधली भूमिका शाहू मोडकांनी केली. जास्त पैसे दिले भूमिकेचे नाही, सर्वच्या सर्व पैसे देऊन टाकले. अहो तुमची अवस्था, त्याला वाटते ना या अवस्थेत मला ठेवावं, राहायला मी तयार आहे. मला सांगायचा मुद्दा अहेतुक्य प्रतिहता. जगात काय, याला याच्याशिवाय दुसरं श्रेयस्कर काय असेल मला सांगा ना. भगवंताची श्रेयस्कर गोष्ट कुठली तर भक्ती. सर्व शास्त्रांचं सार कशामध्ये? सर्व शास्त्रांचं सार एकच, केवळ आणि केवळ
रे ग सा रे नि सा रे म पद. सर्व शास्त्र तेच सांगतात बाबा रे, केवळ आणि केवळ भक्ती करा. सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. माम एकम शरणं व्रज. भक्ती कर. मन हेची तू, मन हेची मीची करी, माझी भजनी प्रेम धरी. प्रेम कर रे माझ्यावरती, माझ्याशिवाय. म्हणून भक्तीची व्याख्या करताना सुद्धा सातू अस्मिन परम प्रेम रूपा यथा व्रजगोपिकानां. परम प्रेम, व्याकुळ, तद्विस्मरणे परम व्याकुलता. परम नुसती व्याकुलता नाही, परम व्याकुलता. नुसतं व्याकुळ होणं नाही, परम सुचत नाही काही ना त्यावेळेस. बघा आमचे बाबा बेलसरे फार सुंदर उदाहरण देतात. गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायातले महान विभूती केवी बेलसरे अर्थात बाबा बेलसरे, ते म्हणतात व्याकुळ होणं, रामासाठी व्याकुळ होणं म्हणजे काय हो. तरी काय छान बहारीचं उदाहरण दिलंय. ते म्हणाले काही लोकांना चैतन्य चूर्णाची सवय असते. ते चैतन्य चूर्ण असं काढलं जातं आणि लक्षात येतं चुना संपलाय. तो चुना मिळेपर्यंत जी व्याकुळता आहे ना, अरे पाहिजे पाहिजे, तुमच्याकडे आहे का, तुमच्याकडे आहे का, तुमच्याकडे आहे का, तुमच्याकडे आहे का, ही जी व्याकुळता आहे, अरे एकदाचा सापडला बाबा. तो जो काळ आहे ना, न मिळणं आणि सापडणं यातलं जो व्याकुळता आहे ना, सा परम व्याकुलता. तसं माझं अरे देवाचं नामस्मरण झालं नाही, देव माझ्याकडे आला नाही, देव बोलला नाही, माझ्याशी राहिला नाही, याला व्याकुळता म्हणतात. आज माझं नामस्मरण झालं नाही, आज माझी माळ झाली नाही, आज माझं विष्णू सहस्त्रनाम झालं नाही, आज माझं काय अमुक अमुक झालं नाही, ही जी उपासनेची न झाल्याची जी व्याकुलता आहे ना, अरे यार ते पाहिजे, यार पाहिजे पाहिजे पाहिजे, ही व्याकुळता, याला भक्ती म्हणतात. आणि तीच सर्व साधनांचं सार मानलं गेले. की ती व्याकुळता प्राप्त झाली पाहिजे. अरे कथेची सवय लागली, अरे आज कधी एकदाचे 4 वाजतात, कधी एकदाचे 9:30 वाजतात, कधी एकदा 4 वाजतात, कधी एकदा 9:30 वाजतात. ही एक भ्रमरत अवस्था येऊन पोहोचते. घुम 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 डोक्यात घुमायला लागतं. म्हणजे आम्ही असे अनेक श्रोते पाहिलेत की ते त्या धुंदीतच असतात. कथा श्रवण झाल्यानंतर बराच काळ बाहेर काढावं लागतं त्यांना बळबळ. ती जी व्याकुळता 7 दिवसापूर्वी पुरती आहे ना, ती पुढचे अनेक दिवस टिकणं, हे सर्व ग्रंथांचं सार, किंबहुना जीवनाचं सार त्याच्यामध्ये, त्या अवस्थेत. कालच आपण येताना गाडीमध्ये गाणं म्हणत होतो ना, लोक कहते हे भगवान आते नहीं, हम द्रौपदी की तरह उसे बुलाते, रुक्मिणी की तरह धुन लगाते चलो, गोविंद गोपाल गाते चलो. तिच्यासाठी तो आला का, ती त्याच अवस्थेत होती. येणार कृष्ण, येणार भगवंत, येणार 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 येणार. ठीक आहे, भगवंत आले. पुढचा प्रश्न विचारला, स्वावतार प्रयोजनम. देवाच्या अवताराचं प्रयोजन काय? देवाच्या अवताराचं प्रयोजन काय? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूना. स्वावतार प्रयोजन. भगवंताच्या अवताराचं कारण काय? सज्जनांचं रक्षण, दुष्टांचं निर्दालन. पण परत मला प्रश्न इथेच पडतो, दुष्टांच्या निर्दालनासाठी भगवंताला याची गरज होती का? रावणाला मारायला रामाने आलंच पाहिजे होतं असं काही नाही. तो माणूस जन्माला आला म्हणजे तो जाणारच होता कधीतरी. भगवान गोपाल कृष्णांनी कंसाला मारायला आलं पाहिजे. कंस मारण्यासाठी भगवंत आलेले नाहीयेत, कंस वधासाठी. रावण वधासाठी आले. ते आलेत कोणासाठी? राम आलेत कोणासाठी? आयुष्यभर वाट बघणाऱ्या शबरीसाठी आले. रावणाला मारायला कोणीही तयार होतं, त्याच्यापेक्षा ताकद जास्त कमवली की तो कोणी मारू शकत होता. पण मला प्रश्न पुढे पडतो,
रावणाच्या वधाला कोणीही तयार झालं असतं, पण ज्या विश्वासाने शबरी माता उभी आहे त्या विश्वासाच्या पूर्ततेसाठी रामांनाच यावं लागतं. तिथे लक्ष्मणाला पाठवून उपयोग नव्हता, भरतांना पाठवून उपयोग नव्हता, राम स्वतःच यावे लागतात. रडायला लागल्यावरती त्या पोराला आईच हवी असते, खेळणी बिळणी नको, मला आई पाहिजे, आई पाहिजे, आईच पाहिजे. एरवी ते खेळत बसेल, पण त्या क्षणी त्याला तीच हवी असते. तसं तो आयुष्यभर वाट पाहती होती, यशोदा माता वाट पाहतीये, कुब्जा वाट पाहतीये, कृष्ण येणार 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 येणार, तो कधीतरी येईल, कधीतरी येईल, कधीतरी येईल. या विश्वासासाठी भगवंत जन्म घेत असतात. तो केवट गंगेकाठी वाट बघत होता की आत्ता तरी येतील, कोण नाही येणार 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 आणि माझा उद्धार करतील. हा विश्वास आहे हो. कास धरा विश्वास तयाची, देणार नाही दगा, हरीला अनन्य शरण रिगा. एकदा का त्याच्यावरती तुम्ही विश्वास टाकून बघाव. आपण ज्यांनी ज्यांनी अविश्वास किंवा विश्वासघात केलाय ना त्यांच्यावरच परत परत विश्वास ठेवत असतो. आमचे महाराज तर म्हणतात, जे संपणार आहे ना त्याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो, आणि जो संपणार नाही कधीच त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवायला वेळच नसतो. जे अतिशय सोपं आहे ते माणसाला पटत नाही. आमचे आप्पा आठवले उदाहरण द्यायचे. जे अतिशय सोपं आहे त्याच्यावर माणसाचा विश्वास बसत नाही, आणि जे अतिशय अवघड असतं ते माणसाला जमत नाही. विश्वास ठेवा, नामस्मरण करा, हे खूप सोपा विषय हो. आपण ज्यांचा उत्सव करतो ते गोंदवलेकर महाराज, काय घडलं? आयुष्यभर रामावरती विश्वास दिला सोडून, राम आणि आई स्वतः गीताई, पण पहिला राम त्याच्यावरती बघेल, राम बघेल, राम बघेल, पाहिल तो आयुष्यभर राम 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 म्हणून. महाराज जेव्हा नैमिषारण्यात निघाले तेव्हा रामराया रडला, गोंदवल्यातला थोरला राम. महाराज परत आले, रुमालाने डोळे पुसले. मी चाललो म्हणून तू रडतोस का रे? मी चाललो म्हणून तुम्ही रडता का? नाही जाणार बरं, नाही जाणार बरं, असं महाराजांनी बऱ्याच वेळ सांगितल्यानंतर कुठे रामाच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. 3 वेळा भगवान रामचंद्र रडलेत गोंदवल्यातले. महाराजांना प्लेग झाला होता, महाराज जायच्या आधी सुद्धा. मला सांगायचा मुद्दा, याला हे कधी घडतं? अतूट विश्वास असेल तेव्हा, आणि त्या विश्वासाचा तो भुकेलेला आहे. एकदा विश्वास ठेवून बघावं, तो विश्वास पूर्ण करायला तयार आहे. पण पुन्हा मुद्दा तिथेच, लगेच 108 मण्यांची माळ केली म्हणजे 9व्या मण्याला भगवान रामचंद्र पुढे उभे राहणार नाहीत. आधीचं सगळं क्लिअर करावं लागतं फाईल, आणि मग पुढे परमात्मा येत असतो. परित्राणाय साधूना म्हणून भगवंताचं स्वावतार प्रयोजनम केवळ आणि केवळ परित्राणाय साधूनाम. मग पुढे नंतर विनाशायाचे दुष्कृताम. पहिलं सेंटेन्स परित्राणाय साधूना, माझा अवतार सज्जनांच्या रक्षणासाठीच, सज्जनांच्या विश्वासासाठीच. मग आता आलोच आहोत तर रावण घेऊन जाऊ, कुंभकर्ण घेऊन जाऊ, कंस घेऊन जाऊ, आलोच आहोत तर. मग नंतर विनाशाचे दुष्कृताम. पहिले परित्राणायच आहे. आता माझे एक नातेवाईक आता अमेरिकेमध्ये गेलेत, ते काहीतरी 22 पुढच्या 2 दिवसात परत येणार आहेत. तर मग त्यांनी सगळ्यांना आमच्या ग्रुपवर टाकलं, मी प्रत्येकासाठी चॉकलेट घेऊन येते बरं, चॉकलेट घेऊन येते बरं, चॉकलेट घेऊन येते बरं. आता मला प्रश्न कायम पडतो, चॉकलेट घ्यायला कोणी अमेरिकेत जातं का हो? नाही. आलोच आहोत तर चॉकलेट घेऊन जाऊ असंच म्हणतो की नाही आपण? तसं भगवंत इथे काही चॉकलेट म्हणजे रावण कुंभकर्ण मारायला आले नव्हते, त्याच्या दृष्टीने ती चॉकलेटच आहेत. असं फक्त रॅपल उघडायचं, ओके चलो रॅपल संपलं. आलोच आहोत तर आता वरती काहीतरी घेऊन गेलं पाहिजे ना वरच्या लोकांना खेळायला. पण चला कुंभकर्ण घेऊन जाऊ, रावण घेऊन जाऊ, कंस घेऊन जाऊ. विनाशायाचे दुष्कृताम नंतर, पण पहिलं परित्राणाय साधूना. अहो आपली पूर्वपुण्य किती गोड असते बघा, त्याच्यावरतीच आपण जगत असतो. नाही तर आपल्याला कितीतरी गोष्टी आपल्या कल्पनेच्या बाहेर असतात, अचाट गोष्टी आहेत. त्या काही वेळा आपल्या हातून होऊनही जातात. कुठल्या बेसिसवर होतात माहित नाही, कुठून आली एवढी ताकद माहित नाही. त्यांची कृपा असते, पूर्वपुण्य असते. ही कशी येते? त्या लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. त्यावेळेस माझ्या घरामध्ये एखादं व्रतवैकल्य चालू आहे, ते माझ्या पुढे 7 पिढ्या मागच्या चालू आहेत. माझे पूर्वज मूर्ख नव्हते हो,
त्यांनी काहीतरी डोकं वापरूनच ते संकल्पना घरामध्ये चालू राहावी ही संकल्पना ठेवली आहे. माझ्या घरामध्ये संध्याकाळी दिवा लावल्यावरती शुभंकरोती म्हणायची पद्धत माझ्या पूर्वज काही मूर्ख नव्हते. त्या निमित्ताने त्या देवाच्या भोवती, त्या आजी आजोबांच्या भोवती, मुलाबाळांच्या सगळे घरातली लोक बसायची आणि शुभंकरोती म्हणायचे, रामरक्षा म्हणायचे, भीमरूपी म्हणायचे. हे काही जुन्या लोकांचं टाकून द्या. अरे असं प्रत्येक गोष्टी कशा टाकून देता येतील आपल्याला? विश्वास हा काही संबंध आहे की नाही या जगामध्ये? स्वामी विवेकानंद उपवास करायचे असा उल्लेख आहे. त्यात त्यांनी एका विचारलं, काय या उपवासाने मिळतं तुम्हाला? ते म्हणाले, मला काही मिळत नाही, पण हा उपवास माझ्या घरात 7 पिढ्या आहे आणि गेल्या 7 पिढ्या या उपवासामुळे माझं कोणाचंही नुकसान झालेलं नाही, त्यामुळे मी हा उपवास करणार. म्हणून आपले पूर्वज एवढे मूर्ख नव्हते हो. आपल्याला चांगलं शिकवलं त्यांनी, मग ते कसे मूर्ख असतील? ते शिकले नाहीत, पण आपले लेकरं बाळा शिकलं पाहिजेत. या भूमिकेतून ते राहिले, मग आपण त्यांना मूर्ख कसं म्हणू? मग त्यांनी चालवलेल्या काही संकल्पना चालवायला काय हरकत आहे? ठीक आहे, काही गोष्टी त्यात बदल करूया. घरात आल्यावरती हातपाय धुतल्याशिवाय स्वयंपाकघरात यायचं नाही, कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, हे माझ्या पूर्वजांनी सांगून दिलं. काय ऐकायचं? करोनाने दाखवलं ना आपल्याला, हात धुतल्याशिवाय घरात घ्यायचं नाही. हे माझे पूर्वज केव्हापासून मला सांगतायत, बाळा हातपाय धु, संध्याकाळची वेळ चल पहिला हात धुवायला जा. माझ्या घरामध्ये कपडे आणल्यानंतर पहिले देवासमोर ठेवले जायचे, त्याला हळदी कुंकू व्हायला जायचं, देवाला दाखवलं जायचं, मग मी ते परिधान करायचं होतं. घेतल्यावरती कपडे घातले होते, पहिला आई वडिलांना नमस्कार होता. अरे याबद्दल कृतज्ञता आहे. ज्यांनी मला हे दिलं लहानपणी आणून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय. मोठं झाल्यावर ज्यांनी मला हे धारण करण्यासाठी एवढं मोठं पालन पोषण केलं, म्हणून ती कृतज्ञता आहे. आपले पूर्वज एवढे कसे वेडे असतील? हा साधा विचार आहे, बाकी काही यामध्ये लॉजिक काही नाही. आणि हे का घडलं? त्यांनी तो विश्वास त्यांच्या मागच्या पिढीवर ठेवला. अशी आपल्या सगळ्यांमध्ये, म्हणून आपण सगळे संक्रांतीवाली माणसं होत. संक्रमित होतं आपल्याकडचं, या पिढीकडनं त्या पिढीकडे, त्या पिढीकडनं त्या पिढीकडे. हे सगळं कुठल्या पातळीवर होतं? फक्त विश्वास. आणि त्या विश्वासाचं मूळ कुठेतरी सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. कुठेतरी विश्वास ठेवला गेला त्या देवातली. ती अन्नपूर्णा घरात आणली जाते, ती नवीन मुलगी येते, त्या बालकृष्ण आणि अन्नपूर्णा. ती तिचं माझ्याबरोबरचे माझे सगळे सोयरे आहेत, माझ्या माहेरावरून आणलेले. ती आयुष्यभर त्याचं पालन पोषण करते हो. विश्वास आहे. परिणाम त्या अन्नपूर्णा मातेचं आणि तिचंही नातं सुरू होतं. तिला ती पूजन करते, बाई माझ्या हातनं चांगलं स्वयंपाक होऊ दे. हा विश्वास आहे. मला सांगायचा मुद्दा, एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून बघा ना तुम्ही. तो नाही सोडतो आपल्याला, नाही सोडणार, तो कधीच सोडणार नाही. आपण तिथे कुठेतरी कमी पडतो आणि संत तिथे बरोबर पुढे निघून जातात. आपल्यासारखेच डोळे महाराजांना पण आहेत, ज्ञानोबारायांना आहेत ना, तुकोबारायांना आहेत, सगळे आपल्यासारखेच अवयव, आपल्यासारखेच भावभावना. ज्ञानोबारायांना सुद्धा राग आला, म्हणून तर ते झोपडीत जाऊन बसले ना दार लावून. तुकोबारायांना सुद्धा राग आलाय, नामदेवांनाही आलाय. वासना होत्या ना. आपण आणि ते वेगळे कुठे पडतो? आपण त्याच्यात अडकून पडतो, ते तिथे बाजूला ठेवून पटकन पुढे ओव्हरटेक करून निघून जातात, आपल्याला कळत पण नाही. परिणाम स्वावतार प्रयोजनम. यासाठी ज्यांनी ज्यांनी भगवंतावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी परमात्मा येतो, भगवंताचा अवतार कार्य त्याच्यासाठी. पण देव जन्माला येऊन भगवंत जन्माला येतो, ते कार्य काय करतो? भगवंताचं कार्याचं वर्णन करायचं झालं तर एका शब्दात करता येतं. इंग्लिशमध्ये देवाला गॉड असं म्हणतात. GOD, गॉड. त्याचं जर बायफर्केशन करण्यात आलं तर G म्हणजे जनरेट, O म्हणजे ऑपरेट अँड D म्हणजे डिस्ट्रॉय. GOD, उत्पत्ती, स्थिती आणि लय. टू जनरेट, टू ऑपरेट द युनिवर्स, टू जनरेट द युनिवर्स अँड टू डिस्ट्रॉय द युनिवर्स. ते डिझॉल्व सुद्धा करू शकतो आपण. ती लय. लय या शब्दाचा अर्थ संपून टाकणे नाही. आयुष्यात सुद्धा एक लय असते, लय. ती लय तयार होऊन त्या लयीमध्ये मिसळून जाणं. भगवंत त्याच्यासाठी जन्माला येतात, ते कार्य करतात. भगवंताचे अवतार किती झाले? कोटी कोटी रुपये दिले.
भगवंताचे अवतार किती झाले? श्रीमद भागवतामध्ये 24 अवतारांची नावं येतात. सनत सनंदन, सनातन, सनत कुमार, वराह, नारद वगैरे वगैरे वगैरे. पण भगवंताचे खरे अवतार कुठले असावे? विश्वमूर्तीर महामूर्तीर दीप्तमूर्तीर मूर्तिमान अनेक मूर्तीर अव्यक्त शतमूर्ती शताननः. या जगामध्ये प्रत्येक वस्तू हा भगवंताचाच अवतार आहे. जात नाही. या जगामधली प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण हा भगवंताचाच अवतार आहे. हरी अनंत, हरिकथा अनंता. म्हणून या जगामध्ये एखाद्या प्रत्येक वस्तूला आपल्याकडे एक्सपायरी डेट असते बघा. गोळे घेतो आपण, हे घेतो, त्याचे एक्सपायरी डेट असते. पण भगवंताच्या कथेला एक्सपायरी डेट आहे का? बस लिमिटेशन्स आहेत की या दिवशी संपणार कथा. पण ज्या जगातली भगवंताची कथा, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे. बीज अंकुरेच्या ठाई तिथे तुझा वास. परिणाम भगवंत सगळीकडे. म्हणून 24 अवतार ही नावं दिलीत. पण या जगातला प्रत्येक कण, तुम्ही माझ्या सकट सगळे आपण भगवंताचे अवतार आहोत. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. आपण ब्रह्म इव, आपण ब्रह्मच आहोत. सच्चिद आनंद, तो आनंद परमात्मा माझ्यात सुद्धा आहे. त्यामुळे आपण त्याचीच रूप आहोत. आपल्याला वाटतं वेगवेगळे, त्याच्या दृष्टी सगळे वेगळे, पण एकच येतो. एक उदाहरण सांगतो. एक राजा होता. राजाने एका साधूला प्रश्न विचारला की देवाचे अवतार किती? भगवान के कितने अवतार हो गए? साधू म्हटलं, असं आपण असल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. म्हणजे अरे तुला काय भीती वाटत नाही कमी? अरे तुला काय घाबरायचंय वडे, तुझ्यासारखे असे अनेक राजे माझ्या पायाशी. साधू पण हुशार होता. मी त्याला उत्तर येत होतं, पण तो भूमिकाच तशी. साधूला काय टेन्शन? आपल्या लोकांना असं कसं काय बोला, त्यांना त्याच्याशी काय घेणं नसतो. म्हणून मी दुपारी उदाहरण दिलं ना, तुम्हा पाशी आम्ही येऊनिया काय, वृथा सीण होय चालण्याचा, पांडुरंग आम्हा तारिता पोषिता, आणि कांची व्यथा काय तेथे, आणि कांची व्यथा काय तेथे, तुम्हापाशी आम्ही येऊनिया काय. शिवाजी महाराजांनी पालखी पाठवली तुकोबारायांना. साधू साधवत लक्षण, ही साधूची लक्षण नाही. चल तुला गरज असेल. राजाने विचारला अवतार किती झाले देवात? म्हणे तुला गरज आहे ना, मला प्रश्न विचारायची जिज्ञासा तुझ्या मनात आहे ना, नीट प्रश्न विचार आणि तुझ्या जागी मला बसव. साधूने सांगितलं. ठीक आहे म्हणे महाराज बसा. राजा तसा छान होता, चांगला होता. राजाने ते बसवलं आणि महाराजांना विचारलं, महाराज सांगा ना देवाचे अवतार किती? ते म्हणाले, असं कर, आम्ही कोणाला फुकट उत्तर देत नाही. मला मोत्यानी भरलेली थैली दे. ठीक आहे देतो महाराज. आणि अशी थैली आणली. साधने झाले असा बघत नाही, मला मोजून दाखव मोती किती. असे काय असा अंदाजे आम्ही घेत नाही. एक थाळी आणली. प्रश्न काय लक्षात ठेवा, देवाचे अवतार किती? देवाचे अवतार किती? साधूनी कसं उत्तर दिलं पहा. म्हणे आता चल मोज. त्या थैलीतनं एक मोती काढला, थाळीमध्ये ठेवला. एक. चल दुसरा काढ. दुसरा काढला, त्या मोतीच्या शेजारी ठेवायला राजा गेला आणि म्हटला 2. साधू म्हटला 2 नाही, एकच. राजा म्हटला एक कसा काय? अरे तुझ्या हातात मोती किती आहे? एकच.
तिथे ठेवतोय कुठली मोती? एकच. कुठल्या मोतीच्या शेजारी ठेवतोय? एकाच मोत्याच्या शेजारी. तिसरा मोती काढला, तीन नाही, एकच. चौथा मोती काढला, 4 नाही, एकच. तुझ्या दृष्टीने ते 1 2 3 4 मोती आहेत, कारण तू ते रांगेने ठेवतोयस म्हणून. मोत्याच्या दृष्टीने तो एकच आहे. तसा आकाशात पतितंतोयम यथा गच्छती सागर सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती. या नात्याने आपल्या दृष्टीने ते ब्रह्मा आहेत, आपल्या दृष्टीने ते विष्णू आहेत, आपल्या दृष्टीने ते महेश आहेत, पण पातळी पाहायला गेले तर ते एकच आहेत. आणि त्या एकाचे आपण सगळे आविष्कार होत. म्हणून देवाने प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी क्वालिटी निवडल्यात ना, ते त्याचं कारण आपण त्याचे अंश आहोत. म्हणून आपण काही साधे लेचेबेचे नाही, त्याच्या कृपेची लेकरोत आपण, त्याची लेकरोत. म्हणजे मला म्हणायचा मुद्दा तिथेच सगळ्यांना आणायचंय, आपण प्रत्येक जण भगवंताचे अवतार होत. फक्त भागवतामध्ये ती 24 नावं एक प्रातिनिधिक स्वरूपात आणली गेली. प्रत्येक जण आपण भगवंताचे अवतार होतो. काही ना काहीतरी परमात्म्याने वी डोंट बिलीव्ह इन गॉड, पण गॉड बिलीव्ह इन यू. बेटा, तू देवाचा वरती विश्वास नाही ठेवत, पण देवाचा तुझ्यावर विश्वास आहे ना, म्हणून तो अजून टिकून आहेस. एकदा का त्याचा विश्वास संपला की लोकही म्हणतात उचला, आता बराच वेळ झाला. तो विश्वास नसल्याचं उदाहरण. तुझ्यावर विश्वास ठेवलाय ना त्यांनी, का? कारण तू त्याचा अंश आहे. म्हणून देवाचे अवतार. या जगात असलेली प्रत्येक वस्तू हा भगवंताचाच अवतार आहे. पुढचा शेवटचा प्रश्न विचारण्यात आला की महाराज, या जगामध्ये भगवान गोपाळ कृष्ण निजधामाला गेल्यावरती धर्म कोणाला शरण गेला, किंबहुना भगवंताने सगळं तेच कुठे एकवटून ठेवलं? सुत महामुनी सांगता शौनकादी ऋषींना, भगवान गोपाल कृष्ण जेव्हा निजधामाला निघाले तेव्हा आपला अतिशय जवळचा शिष्य, अतिशय प्रेम असणारा भगवंतावर आणि भगवंताचं त्याच्यावर, अशा उद्धवाच्या हातामध्ये भगवंतानी श्रीमद भागवत ग्रंथ ठेवला. आणि उद्धवाला सांगतात भगवंत, उद्धवा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. या ज्ञानाचा वापर तू जगाच्या कल्याणासाठी वापरशील. आणि भगवंताने आपलं सर्व तेज, सगळं तेज श्रीमद भागवतामध्ये एकवटवलं आणि तो ग्रंथ उद्धवाच्या हातात दिला. मला सांगायचा मुद्दा म्हणून श्रीमद भागवत करता उद्धव विचारतो भगवंताला, देवा, तुम्हाला जर मला प्रश्न विचारायचे झाले तर मी कोणाला प्रश्न विचारावे? तुम्हाला जर स्पर्श करावासा वाटला तर मी कोणाला स्पर्श करू? तुम्हाला जर बघावंसं वाटलं तर मी कोणाकडे बघावं? तर भगवंत उत्तर देतात, तुला जर मला प्रश्न विचारावासा वाटला बाळा तर श्रीमद भागवताचं कोणतंही पान काढ, त्या पानावरती तुला उत्तर सापडेल. तुला जर मला स्पर्श करावासा वाटला तर श्रीमद भागवताला स्पर्श कर. म्हणून श्रोते हो, श्रीमद भागवत आम्ही कायम सांगतो ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे, वाङ्मयीन मूर्ती. आपल्या घरामध्ये असणारे सद्ग्रंथ हे ग्रंथ नसतात. माझ्या घरी ज्ञानेश्वरी आहे, माझ्याकडे तुकोबराय गाथा आहे, माझ्याकडे दासबोध आहे, श्रीमद भागवत आहे, एकनाथी भागवत आहे, रामायण आहे. हे ग्रंथ नाही तो साधे कागदांचे. तर ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं काही नाही, तर माझ्या घरामध्ये ज्ञानोबाराय वाङ्मयीन रूपाने राहत आहेत, माझ्याकडे तुकोबराय वाङ्मयीन रूपाने आहेत, माझ्याकडे समर्थ वाङ्मयीन रूपाने आहेत, माझ्याकडे गोंदवलेकर महाराज वाङ्मयीन रूपाने आहेत. म्हणून आम्ही कायम या कथेतून सांगत असतो, आपल्या घरामध्ये एक तरी सद्ग्रंथ असावा. आपण हिंदू आहोत, भारतीय संस्कृतीचे उपासक आहोत, हिंदू संस्कृतीचे उपासक आहोत. एक तरी ग्रंथ, श्रीमद भगवद्गीता माझ्याकडे आहे म्हणजे माझ्याकडे गोपालकृष्ण वाङ्मयीन रूपाने, आम्ही वाचू अथवा न वाचू हा नंतरचा विषय, पण माझ्याकडे आहे. आणि आम्ही कायम सांगतो ते घरातल्या दर्शनी भागात ठेवावे. आपण हॉलमध्ये नाही का सजवून ठेवतो, तसं एखादा त्या हॉलमध्ये दासबोध ठेवून द्या, तुकोराम गाथा ठेवून द्या, श्रीमद भागवत ठेवून द्या. का? आपल्या घरामध्ये येणारी व्यक्ती कुठल्या नजरेनं येईल माहिती नसतं. काही जण आल्यावर घरात बघा असे बघतात, वा वा, ही नजर काय घेऊन येईल माहिती नसतं. यांच्याकडे हे पण आहे काय?
घर चांगलं सजवलंय, एवढे आले कुठून? मग त्या याच्यात जर दासबोध दिसलं ना, हा याच्यामुळे हे आलेलं आहे, ही शोभा याच्यामुळे आलेली आहे. तुकाराम गाथा, अरे यांच्याकडे तुकाराम गाथा पण आहे बरं, आपल्या वृत्त्या मागं राहिल्या पाहिजेत. तुकोबार आहेत माझ्याकडे, ज्ञानोबार आहेत माझ्याकडे, म्हणून म्हणतो एक तरी ग्रंथ आपल्याकडे सद्ग्रंथ ठेवा हो. श्रीमद भागवत माझ्याकडे असलं पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीनं वाचवा अथवा न वाचू असलं पाहिजे. म्हणून आम्ही सध्या एक मिशन ठेवलंय. कायम कथेत मी सांगत असतो, कीर्तनात तर कायम सांगतो. आता परवा आपल्या सुदत्तमध्ये सुद्धा हे वाक्य वापरलं होतं मी. जेव्हा आपण मृत्यूपत्र लिहितो ना आपलं, याला हे द्या, त्याला ते द्या, त्याला ते द्या वगैरे वगैरे, तर त्यात आम्ही एक असं सांगतोय, सध्या आमचं हे मिशन आहे की या सगळ्या मृत्यूपत्राच्या शेवटी अशी एक ओळ घाला, काय, मी गेल्यानंतर माझ्या घरातली उपासना, मी चालवलेली उपासना माझ्या घरातल्या सगळ्यांनी चालवावी, तरच या लोकांना या वस्तू देण्यात याव्या. माझ्या घरातले ग्रंथ यांनी सांभाळावे त्यांच्या आयुष्याच्या शेवटीपर्यंत. नाही तर 7.5 आणि 8 रुपयाला ज्ञानेश्वरी रद्दीच्या दुकानात मिळते हो आता. कारण आपण एवढ्या उत्साहाने आणून ठेवलेलं असतं, ते अतिशय बरोबर आहे, हसलंच पाहिजे. पण नंतर पुढची पिढी काय, आमच्या वडिलांना उद्योग नव्हता, आणून ठेवले, जिथे जायचे तिथनं देव तरी आणायचे, नाही तर ग्रंथ तरी आणून ठेवले. आता आमच्या डोक्याला सांभाळायला ताप आलाय, वैताग आलाय, ते गेले, आम्हीच थोरले पडतो, सगळे देव आमच्याच घरामध्ये, त्याला काही नाही, असं जाऊ दे, देऊन टाका. मग ते देव हळूच देव मंदिरात जाऊन ठेवायचे, तसबिरी ठेवून द्यायच्या. ग्रंथ आहेत रद्दीच्या दुकानात देऊन टाका. मला मी असं पुढे सांगेन, द्यायचं झालं तर एखाद्या ग्रंथालयाला सुप्रीम भेट द्या, द्यायचं झालं तर एखाद्या उपयुक्त व्यक्तीला द्या. ग्रंथ धार्मिकेत नाही, एखाद्या कीर्तनकार प्रवचन का, त्याला हा विचारावा, तुला हवंय का, नाही तर मी ग्रंथालयात देणार आहे. आपण त्याची एवढं मोलाची किंमत, आपल्या वाडवडिलांनी आणलेल्या वस्तू 8 आणि 10 रुपयाला आपण विकून मोकळे होतो. काय अवस्था झाली. अनेक तुम्ही रद्दीची दुकानं व्हा, मी खोटं बोलत नाही, तिथे हमखास आपल्या ज्ञानेश्वरी पाहायला मिळेल, हमखास तुकोबा गाथा पाहायला मिळेल. ठीक ठेवताय घरामध्ये. सांगायचा मुद्दा, माझ्या घरातले वाङ्मयीन मूर्ती मी बाहेर ठेवून देतो, म्हणून ती वाङ्मयीन मूर्ती माझ्या घरात. गोपालकृष्ण नाही हो, वाङ्मयीन मूर्ती, वाङ्मयीन रूपाने ते माझ्या घरात आहेत. परिणाम श्रीमद भागवत. या जगामध्ये धर्म कोणाला शरण गेला असेल तर श्रीमद भागवत आला. श्रीमद भागवत पुराण की जय. श्रीमद भागवत हा शब्द ऐकला, श्रीमद भागवत हा नाव ऐकल्यावरती, सूत महामुनी आदिगादी प्रश्न स्तुतांकडनं ऐकल्यावरती शौनक आदी ऋषीने विचारलं, महाराज आज सकाळपासून आम्ही ऐकतोय हे भागवतात हे सांगितले, भागवत हे आहे, भागवत ते आहे, ते आहे. हा भागवत ग्रंथ म्हणजे नेमका काय? या ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत, किती श्लोक आहेत, हा ग्रंथ कोणाला लिहावा लागला? महर्षी व्यासांना लिहावा लागला, आपल्याकडनं कळलं, पण तो कोणत्या परिस्थितीमध्ये लिहावा लागला? वाटलं म्हणून व्यास महर्षींनी कधी असा ग्रंथ लिहिणार नाही. या ग्रंथामध्ये आहे काय? उत्तम श्लोक चरितम, पहिला शब्द बाहेर पडला. श्रीमद भागवत म्हणजे काय? उत्तम श्लोक चरितम, उत्तम लोक चरितम, उत्तम लोकांची चरित्र श्रीमद भागवतामध्ये. आणि चरित्र असं की जे चारित्र्य घडवते ते असतं चरित्र. ज्या चारित्र्याची कथा ऐकल्यावरती माझ्यात काहीतरी बदल झाला पाहिजे. अरे ध्रुव 5 वर्षाचा मुलगा, तो देवाला प्राप्त करू शकतो, माझे किती 5 गेले हे सुद्धा मला माहिती नाही, असं चिंतन करायला लावते ते चारित्र्यांनी युक्त असणारं चरित्र. म्हणून या भागवतामध्ये फक्त गोष्टी येत नाहीत, जे वेदामधलं तत्वज्ञान आहे, जे सर्वसामान्यांना वाचता येत नाही, कळणार नाही, ते व्यासांनी या भागवतातनं आणलंय. भगवान गोपालकृष्णाची कथा जो सहज सापडत नाही, योगिया दुर्लभ तो म्या देखियाला साजणी, तो परमात्मा व्यासांच्या या श्रीमद भागवतामुळे, शुद्ध मराठी सांगू का, इझिली ॲक्सेसेबल झालाय. तो कधी सापडत नाही पटकन. पण भागवताचा उपवास दशमस्कंद काढावा, अरे ही तर लीला आपल्यासारखीच कथा आहे, तो आपलाच आहे, अशी जी भावना होते ही भागवतामुळे प्रबळ होत जाते. सूत महामुनी प्रश्न या उत्तरावरती शौनक आदी विचारतात की महर्षी व्यासांना हा ग्रंथ का लिहावा लागला?
अगदी सुरुवातीपासून सांगा आम्हाला. व्यासांनी हा ग्रंथ लिहिल्यावरती त्याचा पुढे प्रचार कोणी केला, कोणासाठी केला, सगळं विस्तार पांग पद्धतीने सांगा. पांक्त पद्धतीने, पांग नाही, पांक्त पद्धतीने. कोणतेही कंगोरे सोडू नका. पांक्त म्हणजे क्रमवारीच सांगा. म्हणून आपल्याकडे पंक्ती हा शब्द आला. पांक्तवरनं पंक्ती आला. क्रमवारीच सांगा. सगळं छान. का लिहावा लागला, कोणाच्या प्रेरणेतनं लिहावा लागला, हा ग्रंथ लिहिल्यानंतर त्याचा प्रचार कोणी केला, त्याचा पहिला श्रोता कोण, हे सर्व आम्हाला आनंदाने सांगा. आणि सूत महामुनींच्या मुखातून शब्द बाहेर पडले. द्वापरे समनुत्प्राप्ते तृतीये युग पर्यये जात पराशराद योगी वासं व्यास कनयाम हरे. द्वापार युगाच्या शेवटी भगवती सत्यवती आणि पराशर यांच्या पोटी भगवंताचा ज्ञानावतार जन्माला आला. भगवंताचा ज्ञानावतार म्हणजे महर्षी व्यास भगवान की जय. व्यास कृष्णवर्णी आहेत म्हणून द्वैपायन कृष्ण असेही त्यांना म्हणतात. बद्रिकाश्रमामध्ये ते राहत आहेत आणि बद्रिकाश्रमामध्ये बद्री खाऊन, बोरं खाऊन ते राहिले म्हणून त्यांना बादरायण सुद्धा म्हणतात. महर्षी व्यास साधं तत्वज्ञान नाही हो. आज आपण जे काही ज्ञाना तत्वज्ञानामध्ये राहतो ना, ते फक्त आणि फक्त देन महर्षी व्यासांची. 18 पुराण महर्षी व्यासांनी लिहिली. आणि गंमत बघा, त्या प्रत्येक पुराणामध्ये का तर एकच वेद होता पूर्वी. त्या एका वेदाचं बायफर्केशन करून 4 वेदांमध्ये रूपांतर केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद या 4 वेदांचं पृथक्करण, बायफर्केशन महर्षी व्यासांनी केलंय. का तो एवढा मोठा ग्रंथाचा आवाका कोणी सहन करू शकणार नाही म्हणून 4 भागामध्ये विभागला. म्हणून ते 4 ग्रंथ व्यासांनी केले. परत यानंतर वेदाचं बायफर्केशन केलं, उपनिषदांचं बायफर्केशन व्यासांनी. ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला महर्षी व्यासांनी. एवढं सगळं तत्वज्ञान लिहिलं, पण लक्षात आलं अरे हे तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या आकलनाच्या बाहेरच आहे. म्हणून हे सगळं तत्वज्ञान गोष्टी रूपानं सांगितलं पाहिजे. म्हणून 17 पुराण म्हणजे भागवत धरून 18 पुराण केली. 17 पुराण लिहिली व्यासांनी. का? जी वेदांमधली तत्व आहे, जे वेदांमधले गुड व्हर्च्यूज आहेत, ते जगल्यानंतर माणूस किती मोठा होऊ शकतो हे कुठल्या तरी कथेतनं निर्माण केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे लोकांना. म्हणून त्या कथा निर्माण झाल्या. ज्या कथा झाल्या त्याचं योग्य शब्द रूपात वर्णन व्यासांनी केलं. एवढं मोठं काम केलं. एवढं काम करून सुद्धा लक्षात आलं अरे अजून सुद्धा मानवी कंगोरे राहिले, अजूनही माणसांमध्ये प्रॉब्लेम आहेत. म्हणून ज्याला पंचमवेद निर्माण केला, त्या पंचमवेद म्हणजे त्याचं नाव महाभारत महर्षी व्यासांनी लिहिलं आहे. ज्या ग्रंथामध्ये माणसाच्या विचाराचे कंगोरे काय पातळीवरचे होऊ शकतात याचं बारीक सारीक वर्णन सुद्धा व्यासांनी केलंय. आपण भगवद्गीता पुजतो, पण ती भगवद्गीता ज्याचा भाग आहे त्या ग्रंथाचं नाव महाभारत आहे. श्रोते हो, भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, हे अर्जुनावरचे मोठे उपकार आहेत. पण अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता आपल्याला कळली यासाठी महर्षी व्यासांचे आपल्यावरती मोठे उपकार आहेत. असे व्यास. म्हणून त्या व्यासांचं स्मरणानिमित्त आषाढ्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी आपण व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणतो. श्रीमद भागवत ग्रंथाचं वक्ते कोण आहेत? व्यासांनी आपल्या चिरंजीवांना ठेवले. चिरंजीवांना ठेवलं, शुकदेवांना. महाभारताचा वक्ता वैशंपायन ऋषी आहेत. 18 पुराणांचे 18 वेगळे वक्ते, 18 वेगळे श्रोते एकाच श्रोत्याला सतत सांगत बसले नाहीयेत. त्यामुळे एवढं व्यासांनी कार्य केलं. पण
आपल्या शाम्याप्रास नावाच्या आश्रमामध्ये व्यास महर्षी बसलेत. महर्षी व्यास बद्रीनारायणाला जेव्हा आपण जातो तेव्हा बद्रीनारायणाच्या इथे देवप्रयाग पहिल्यांदा पाहायला मिळतो. रस्त्यावरती देवप्रयाग, जिथे भगवान रामचंद्र विराजमान आहेत. देवप्रयागाला भगवान रामचंद्रांचं मंदिर आहे. ऋषिकेशला लक्ष्मणांचं मंदिर आहे. देवप्रयागला रामांचं मंदिर आहे. तिथे भगवान रामचंद्र विराजमान आहेत. देवप्रयागवरनं पुढे गेलो की तिथे रुद्रप्रयाग नावाचा प्रयाग आहे. तिथे भगवान शंकर स्थित आहे. तिथे अलकनंदा, भागीरथी आणि मंदाकिनी नदीचा संगम आहे. इथून पुढे गेल्यावरती विष्णुप्रयाग नावाचं ठिकाण आहे. तिथून पुढे गेल्यावरती बद्रीनारायण येतं. बद्रीनारायणाच्या पुढे गेलं की केशव प्रयाग नावाचं ठिकाण आहे. तिथे भागीरथी आणि सरस्वती नदीचा संगम आहे. आणि या सरस्वती नदीच्या किनारी महर्षी व्यास आहेत. काय गंमत आहे पहा. वाणीची देवता सरस्वती आहे आणि तिच्याच काठी महर्षी व्यास बसलेले असतात. बरं, परिणाम व्यास महर्षी तिथे बसलेत, पण एवढं विपुल कार्य करून सुद्धा असंतोष मना चेहऱ्यावरती प्रचंड होता. अरे एवढं कार्य केलं, एवढं कार्य केलं, एवढं कार्य केलं. व्यास तीनही लोकांमध्ये पाहणारे आहेत बरं का. भूत, वर्तमान, भविष्य तीनही जाणणारे होते. आणि आपण एवढं कार्य करून सुद्धा व्यासांचा असंतोष कुठे, की एवढं मी सांगितलं, वेद निर्माण केले, वेदांचं तत्वज्ञान सगळ्यांना कळणार नाही म्हणून ते गोष्टी रूपात आणले, पण एवढं सगळं करून सुद्धा चांगला समाज निर्माण होत नाहीये. समाजामधली शक्ती क्षीण होत जातीये. समाजामधली ऍक्सेप्ट करण्याची शक्ती कमी होत जाते, विचारशक्ती कमी होत जाते, स्मरणशक्ती कमी होत जाते. हा व्यासांचा असंतोष कायम आहे. बरं, आपल्याकडे मोबाईल नव्हता तेव्हा किती नंबर पाठ होते आणि आता किती नंबर पाठ आहेत बघा. काहींना स्वतःचा नंबर सुद्धा पाठ नसतो, ते मोबाईल मध्ये फीड केलेला असतो. जेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, मेसेंजर नव्हते, तेव्हा मी माझ्या मित्रांशी छान गप्पा मारायचो 2-2, 3-3 तास जाऊन. घरच्यांना बोलवा लागेल, चला घरी या, आता यायचंय की नाही, यासूनच सुरुवात. आता व्हॉट्सअप वरतीच हाऊ आर यू एवढं सुद्धा लिहिलं जात नाही, HRU. तो तिकडनं फाईन उत्तर देतो, फाईन सुद्धा F आणि 9. काय झालं का, J1 इतकी भाषा निर्माण झाली आपली. व्हॉट्सअप आल्यापासून आपण किती जणांशी संवादाचे संबंध संपले पहा. पूर्वी रात्री 1:30, 2 वाजेपर्यंत गप्पा ठोकल्या जायच्या. आम्ही कोकणामध्ये तर त्याच्यासाठी बऱ्याच जायचो, मजा असायची. आता कसलं काही नाही. रात्री 11:30, 12 झाले की सगळेजण आपले झोपले आणि मोबाईलवरती ऑनलाईन. बरं, आणि 12:30 नंतर सगळे बोबडेपणाचे क्लासेस सुरू होतात. जेवलीस का सोन्या, बबल्या, कशा आहेस ले, हे बोबले क्लासेस सगळे सुरू होतात. बोबडेपणाचे. घरात असलेल्या आईशी बोलायला वेळ नाही, बापाशी बोलायला वेळ नाही, आणि बाकीच्या सगळ्यांशी हा ऑनलाईन बोलत असतो. हा किंवा ही, यांच्याशी काय बोलायचंय असं म्हणून आपण निघून जातो घरातून. मला म्हणायचा मुद्दा, या सगळ्या शक्ती क्षीण होण्याची अवस्था आहे. आणि व्यासांनी तेव्हा, त्यामुळे व्यास असंतुष्ट आहे. अरे माझ्याकडनं एवढं कार्य परमात्म्याने केलं, पण नाही ना समाज तसा घडत आहे. सगळे येतात, खाणं पिणं आनंदाने करतात, निघून जातात. अरे काय मिळवलं काय इथे येऊन. कुत्री मांजरी सुद्धा संसार करतात आणि त्यांच्या संसारात आणि माझ्या संसारात फरक काय, काही कळतच नाही. आला आला प्राणी जन्मासे आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला, काहीच मिळवलं नाही या जगात येऊन त्यांनी. असा महर्षी व्यासांना त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा, की अरे नाही, हे बदललं पाहिजे कुठेतरी. खरंच पहा ना, आपली शक्ती किती क्षीण झाली आहे. काय पातळीवरची शक्ती क्षीण झाली आपल्या सगळ्यांची.
आज आपल्या घरामधलं उदाहरण पहा, घरामध्ये माणसं कमी आणि औषधं, हा याच्यानंतर ही गोळी, त्याच्यानंतर ही गोळी, याच्यानंतर याच्यामध्ये ही गोळी, त्याच्यामध्ये ही गोळी. अरे किती खाणं पिणं बदललं. आज सकाळी आम्ही वर्णन केलं ना त्या आमच्या प्रद्युम्नची आजी, मला आठवतंय भाजणीचे वडे आम्ही इथे केले होते. त्या माऊलीने एकट्याने घरनं जवळ 20 किलो भाजणी स्वतः दळून आणली होती त्या आजीनं. वय वर्ष साधारणतः त्यांचं 90-91 होतं तेव्हा. आमच्या कथेला एक नागपूरच्या आमच्या आजी येतात, एक बोरीकर नावाची आजी, आता त्यांचं वय 88. परवाचा त्यांचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, आत्ता सुद्धा. आत्ता महालक्ष्मी झाली ना गौरी, 88व्या वर्षी त्या म्हातारबाईनं 48 घरामध्ये पुरणपोळ्या केल्या. ही शक्ती कुठून आली हो? आणि आत्ताचं उदाहरण घ्या, कशाला एवढ्या करायच्या? 60 रुपयाला 2 मिळतात, 30 रुपयाला 1, 60 रुपयाला 2 मिळतात, बरोबर ना? कशाला एवढा उद्योग करायचा? ते पुरण शिजवा रे, ते घाटा रे, ते पुन्हा. आणि ती पोळी चुकली की ती आपल्याकडे हसते बघून, म्हणून पोळी हसली. मोदक चुकत नाही, मोदक हसला. कसं तुला फसवलं? एवढ्या कुठल्या भानगडीतून पडायचं तुला? त्यापेक्षा आपले जावे बाहेरून आणावं. पण मजा पूर्वी वेगळी होती हो. हे सगळं घरात करण्याची मजा वेगळी होती. असो, ही शक्ती क्षीण होत चालली. नको बाबा, 4 लाटला की हातामध्ये गोळे येतात, पायात गोळे येतात. नको बाप्पा, कशाला कोण भानगडीत पडायचं बाप्पा? आपलं जावं, स्विगीवरनं मागवावं. हा, पण आम्ही काय म्हणतो, घरातली सून सुगरण नसली तरी चालेल, पण स्विगरण पाहिजे. हा, तिला स्विगी मागवता आलो पाहिजे. हो, गेली ती मजा. हे आम्ही कायम उदाहरण देतो. आपले दाजी काका गाडगीळ होते ना, पुन्हा गाडगीळ सन्सचे, 98-99 पर्यंत, 99 वर्षी ते गेले. वयाच्या 97व्या वर्षापर्यंत दाजी काका रोज अर्ध भांड साजूक तूप पित होते, अर्ध भांड. त्यामुळे त्यांची बुद्धी तल्लख होती. फोनवरनं आवाज ऐकल्यावर ओळखायचे कोण बोलायचे, सांगावं लागायचं नाही. श्रेयस बडवे बोलते, आवाजानं बोला बुवा. का? स्मरणशक्ती होती तेवढी हो, तेवढ्या ताकदीची. क्षीण क्षीण. आता ते तूप नको बाबा. म्हणून आम्ही कायम सांगतो, इथून पुढच्या तुपाची अवस्था ते अत्तराची कुपी असते बघा, तेवढ्यातच तूप ठेवलं जाणं, तेवढंच लावा असं पोळीला. अहो पण मला सांगा, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, ही सगळी मंडळी तूप लोणी खाऊनच मोठी झाली ना. गोपालकृष्ण तूप लोणी खाऊनच मोठा झाला ना. एवढं अंग बलदंड होतं म्हणून त्या एडनच्या तुरुंगातला अख्खा दरवाजा उचकटून वासुदेव बळवंत फडके गेले घेऊन. हो, कुठून एवढी ताकद येते? हे कमवलेलं असतं म्हणून हो. आणि पुन्हा मी सांगतो, हे सगळं तुम्ही पाळलंय लहानपणी, त्यामुळे तुम्ही आतापर्यंत ठणठणीत आहात. आणि आज आमची तरुण पिढी पहा पाहू नाही, कारण हे नकोच आहे आम्हाला. चीज खा, बर्गर खा, पिझ्झा खा, हे सगळे उद्योग आम्ही करतो. त्यामुळे आम्हाला नको वाटायला लागलो. आता आयुष्य आमचं संपत चाललं. आयुर्मान पूर्वी 100-90 पर्यंत होता, ते 60-55 पर्यंत यायला लागलं आता. आमच्या पिढीचं सांगतोय मी, कारण नकोय आम्हाला ते. व्यासांना हीच चिंता आहे की माणसाच्या जीवनातली शक्ती क्षीण व्हायला लागली, बुद्धी क्षीण व्हायला लागली. आणि काळजी पडली मनामध्ये की अरे, याच्यातनं मला कोणतरी मार्गदर्शन करणारा मिळाला पाहिजे, मार्गदर्शन करणारा मिळाला पाहिजे. आणि श्रोते हो, प्रतिभावान माणसाची असंतुष्टता ही नवनिर्मितीची प्रसूत वेदना मानली जाते. मनात निर्माण झाला, अरे काहीतरी आपल्याला कोणीतरी मदत करणारं, मार्गदर्शन करणारा माणूस मिळाला पाहिजे, माणूस करणारा माणूस मिळाला पाहिजे. आणि तेवढ्यात नारायण नारायण अवचित प्रगटते नारद मुनी,
देवर्षी नारद महाराज की जय. मुद्रा राजस मधाळ रसना शोभत सेनित गळ्यात वीणा. शोभत सेनित गळ्यात वीणा. स्वर ब्रह्माचा योग विभूषित. स्वर ब्रह्माचा योग विभूषित. सतत नित्य भ्रमणी रंगुनी श्रीहरी कीर्तनी. अवचित प्रगटते नारद मुनी. असे देवर्षी नारद पाहिले आणि नारद पाहिल्यावरती व्यासांना आनंद कशाचा झाला. आपल्याला योग्य उत्तर देणारा माणूस नव्हे, योग्य उत्तर समोर उभं राहिलं. व्यासांनी नमस्कार केला. श्रोते हो, ही कथा मला फार आवडते. का? व्यासांची पदवी आहे महर्षी आणि नारदांची पदवी आहे देवर्षी. आज देवर्षी महर्षींना भेटायला आलेत. देवर्षी आहेत प्रचारक आणि महर्षी आहेत लेखक. एक प्रचारक लेखकाकडे आलाय. हा भेट या जगातली सर्वोत्तम भेट मानली पाहिजे. आणि नारदांना पाहिल्यावरती महर्षी असा नमस्कार केला. नारदांनी व्यासांच्या चेहऱ्यावरचे भाव जाणले. हो महर्षी, काहीतरी बिनसलंय आणि तुमच्या चेहऱ्यावरची ही आठी मनातली असंतुष्टता दर्शवते. तुमच्यासारख्या माणसाला असंतुष्टता यावी. श्रोते हो, आपल्याला काय झालं माहिती का? दुर्दैवाने आपण नारद हे पात्र इतकं कॉमेडी करून टाकलंय सगळ्यांनी. त्यात सगळ्यात पुढाकार आमच्यासारख्या लोकांचा, कीर्तनकारांचा. कीर्तनकार प्रवचनकार, खरं सांगतोय मी, त्यांना इतकं भांडणं लावणारे नारद, कळीचे नारद, मग त्यांना ती काय शेंडी म्हणजे ती अँटिना वगैरे. अरे इतकं त्याला इतकं सामाजिक पातळीवर आणू नका हो. ती देवता आहे, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत ते. श्रोते हो, तुम्हाला सांगतो, पितामह भीष्मांनी भगवान गोपाल कृष्णाच्या समोर धर्माला जो उपदेश केला, धर्मगीता म्हणतात, भीष्मगीता, त्या भीष्मगीतेच्या सुरुवातीला धर्माने प्रश्न विचारला, या जगात सर्वात पूजनीय व्यक्ती कोण? आजोबा पितामह, सगळ्यात पूजनीय व्यक्ती कोण? तर भीष्मांनी कृष्णांच्या समोर धर्माला उत्तर दिलं, धर्मा, या जगात सर्वात पूजनीय कोण असेल तर ते देवर्षी नारद आहेत. तस्मात सर्वत्र पूज्यते असं म्हटलं गेले. आता भीष्मांनी ज्यांचं कौतुक करावं कृष्णांसमोर, म्हणजे नारद काही साधे असतील? म्हणून आम्ही कायम सांगतो, जर या जगात नारद नसते ना तर आपल्याला श्रीमद भागवत ग्रंथ मिळाला नसता. नारद नसते तर आपल्याला रामायण सुद्धा मिळालं नसतं. नारद नसते तर प्रल्हादही मिळाला नसता. नारद नसते तर ध्रुव सुद्धा मिळाला नसता आपल्याला. असे नारद येतो, काही कळीचे नाही, ते खरे कळकळीचे नारद आहेत. जिथे चांगलं व्हावं ना यासाठी झटणारी काही मंडळी असतात, त्यातले नारद आहेत. अवचित प्रगटते नारद मुनी. अवचित कधी येतात? रंगुनी श्रीहरी कीर्तनी. रंगुनी श्रीहरी कीर्तनी. अवचित प्रगटते नारद मुनी. अवचित अशा नारद येतो. आणि नारदाने विचारलं, काहीतरी बिघडले. काय बिघडले? काय विचारावं देवर्षी? काय करावं? काय करावं? तेव्हा देवर्षी नारद म्हणाले, व्यासजी, एक आपल्याला सांगू का? आपल्याकडनं भरपूर कार्य परमात्म्याने करवून घेतलं, पण ज्यांनी हे कार्य करवून घेतलं त्या गोपाल कृष्णाची, भगवंताचं लीला चरित्र आपण लिहिलं नाहीत अजून. भगवंताच्या कथा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आणल्या, आपण एक ग्रंथ असा लिहिला नाही की ज्याच्यामध्ये भगवंताच्या सर्व लीलांचा समुच्चय आहे. असा ग्रंथ आपल्याकडनं लिहिला गेला नाही. म्हणून आपल्याला अजून असंतोष निर्माण आहे मनामध्ये. तुम्ही स्वर्गाचं वर्णन केलं,
नरकाचं वर्णन केलं, पण मोक्षाचं वर्णन करणारा ग्रंथ लिहिलात. स्वर्ग जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात ठेवण्यात येतो आपल्या सगळ्यांना. पुण्य क्षीणे, एकदा का पुण्य संपलं स्वर्गातून आपल्या पाठवून देतात खाली. आमचे महाराष्ट्र सांगतात कंबरट्यात लात घालून हाकलून देतात आपल्याला स्वर्गातून. तेवढा काहीतरी काय आपल्याकडे पुरावा आहे. आपलं माकड हाड जिथे संपतं ना तिथे खुबेत बघा 2 असतात, ते भगवंताचं लात बसल्याचं चिन्ह आहे. आत्ता बघू नका, प्रत्येकाला आहे. काही जण आपले आता हळूच आपले पाहतायत, आहे सगळ्यांना आहे, सगळ्यांना लाता घातलेल्या आहेत. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत वरती आहे. एकदा का पुण्य संपलं, चलो नीचे जाओ. आमच्या अमरावतीच्या मंदाताई गंध्यांनी एक फार उदाहरण छान दिलं होतं. मंदाताई म्हणतात, जोपर्यंत डब्यामध्ये लाडू असतात ना तोपर्यंत डबा वर असतो. एकदा का त्या डब्यातले लाडू संपले की डबा घासायला खाली येतो की नाही, तसं या डब्यामध्ये पुण्याचे लाडू आहेत तोपर्यंत वरती. एकदा का तिथले पुण्य संपलं, चलो नीचे धोने केले भेज दो. स्वर्गात पुण्य आहे तोपर्यंत आहे हो. मोबाईल मध्ये बॅलन्स आहे तोपर्यंत त्याला काही किंमत आहे. तसं पुण्याचा बॅलन्स आहे तोपर्यंत स्वर्गात स्थान आहे. पण तिथलं पुण्य संपलं की खाली यावं लागतं. पण मोक्ष, कैवल्य, एकदा तर तिथे पोचल्यावरती परत यायचंच नाही. नमे भक्त प्रणश्यती. अशा ग्रंथाचं वर्णनच तुम्ही केलं नाही. असा ग्रंथ लिहा की ज्या ग्रंथाचं साध्य हे भक्ती असेल आणि साधन, त्या भक्तीला पोचायचं साधन सत्संगती असेल, असा ग्रंथ लिहा. म्हणून म्हणतोय प्रचारकांनी भूमिका मांडली की तुम्ही लेखकांनी काय लिहा, समाजाला आज काय पाहिजे. तुमच्या वेग बुद्धीनं लिखाण करत बसू नका. समाजाला काय हवंय याचा विचार लेखकांनी करावा, असं मत प्रचारक मांडतोय. कारण मी प्रचार करणारा माणूस आहे, मला माहितीये लोकांना काय हवंय. तसं तुम्ही लिहा. मला लिहायला वेळ नाही, कारण मी प्रचारक म्हणून भूमिकेमध्ये आहे. तुम्ही लेखक आहात, तुमचा जन्म त्याच्यासाठी झालाय. मग समाजाला कारणीभूत, समाज चांगला होईल असे लेखणी तुमच्याकडनं वापरली गेली पाहिजे. म्हणून ग्रंथ लिहा कुठला, ज्याचं साध्य भक्ती असेल पण साधन मात्र सत्संगती असेल. सत्संगती फार महत्वाची आहे असं देवर्षी नारद सांगतात महर्षी व्यासांना. देवर्षी सांगतात सत्संगतीमुळे काय घडू शकतं माणसाच्या जीवनामध्ये. माणसाच्या आयुष्यात चांगली संगत आली तर माणूस काहीच्या पासून काय अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. व्यासांना सांगतात नारद, त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या समोर उभं आहे. इथे देवर्षी नारद मुनी स्वतःचं चरित्र सांगतात. नारद मुनी सांगतात की एक जन्मामध्ये मी एक गंधर्व होतो आणि गंधर्वाचं काम काय तर देवाच्या पूजेच्या वेळेस, भगवंताच्या आराधनेच्या वेळेस अभंग म्हणणं, त्या पूजेला योग्य भक्ती गीत म्हणणं, गायन करणं हे माझं काम. पण एक दिवस काय झालं, देवाच्या पूजेच्या वेळेस काहीतरी आचकट विचकट गाणी माझ्याकडनं म्हटली गेली. मनात नव्हतं म्हणायचं पण म्हटली गेली. त्या अवस्थेत मी नव्हतो त्यावेळेस. परिणाम ब्रह्मदेवाला राग आला आणि त्यांनी शाप दिला, असं माझ्या पूजेत व्यत्यय आणणारी गाणी म्हणतोयस, पृथ्वी लोकावरती जाऊन तू पडशील. म्हणून मी पृथ्वी लोकावर जन्माला आलो. पण ब्रह्मदेवांचा गंधर्व असल्यामुळे एका ब्राह्मणाच्या घरी दासी म्हणून असणाऱ्या स्त्रीच्या पोटी मी जन्माला आलो. ते ब्राह्मणाचं घर व्युत्पन्न घराणं. आलेल्या व्यक्तीचं स्वागत करणं, मग तो कुठलाही असो त्याचं स्वागत करणं, विद्वानांचं पूजन करणं, त्या गावामध्ये कोणी साधू संत आले की त्याच घरामध्ये राहणं. नारद सांगतात त्या दासीपुत्र म्हणून मी गावामध्ये राहायला लागलो. आई बरोबर त्या घरामध्ये भांडी घासणं, आईने भांडी घासून दिली की ती विसळून टाकणं, खरकट बाजूला करणं, कचरा काढणं, उचलणं, सगळं काम मी करायचो. एक दिवस माझ्या गावामध्ये संन्यासी लोकांचा चातुर्मास सुरू झाला आणि ते जे कोण महंत होते ते रोज संध्याकाळी प्रवचन करायचे, कथा करायचे.
भरपूर गर्दी ते प्रवचन ऐकायला, कारण त्यांची वाणी इतकी रसाळ मधाळ वाणी होती. मी रोज ती कथा ऐकायचो. दासीपुत्र होतो म्हणून सभा मंडपात जायला मला भीती वाटायची, म्हणून मंडपाच्या बाहेर उभं राहून ती कथा ऐकायचो. एक दिवस कथेमध्ये त्यांनी श्रीकृष्णाची कथा सांगायला सुरुवात केली. श्रीकथा, भगवंताची कथा सांगायला सुरुवात केली. तो गोपालकृष्ण सख्यांसह मैत्रांसह कसा खेळतो, कशी मजा करतो, वृंदावनात जातो, हे सगळं सांगायला लागल्यावरती मला लक्षात आलं, अरे आपल्याला कोणी मित्रच नाहीत का, आपण दासीपुत्र आहोत म्हणून कोणी आपल्याला जवळच करत नाही. अशी भावना मनात आल्यावरती मला लक्षात आलं, जरी कोणी नसेल, आपण ज्याची कथा ऐकतोय तो गोड आहे, तो दयाळू आहे, म्हणजे तो आपला मित्र आहे. आणि मग त्या कृष्णालाच मी माझा मित्र मानलं, त्या लालालाच मी माझा कृष्ण मानलं, कृष्ण भगवंताला मी माझा मित्र मानलं. त्याच्याशीच रोज संवाद करायचो, माझा मीच. ते जे सद्गुरू होते, सुदैवानी मी ज्या घरामध्ये दासीपुत्र होतो त्याच घरामध्ये ते राहत होते. रोज त्यांना जेवायला वाढणं वगैरे माझे घरातले मालक करायचे, पण त्यांचं जेवण झालं, त्यांचं खरकट काढणं, ताटं उचलण्याची कामं माझ्याकडे असायची. त्यांच्याकडे केलेला बऱ्याचदा स्वयंपाक उरल्यावरती तो मलाच ग्रहण करायला मिळायचा. कित्येक वेळा त्यांच्या पानातलं उष्टान्न सुद्धा मला खावं लागायचं. आणि कथा ऐकता ऐकता इतका रममाण झालो कृष्णामध्ये, आणि ते जे महात्मे होते त्यांनाच मी गुरु करून टाकलं मनामध्ये. एक दिवस कथा संपली, प्रत्येक जण महाराजांना भेटतंय, व्यासपूजा करते, कोणीतरी त्यांना काही दक्षिणा देते, वस्त्र देत आहे, कोणी शंका विचारतंय, हे विचारतंय, ते विचारतंय. मी दारात उभा होतो, गळा 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 डोळ्यातून पाणी येत होतं. का? आज कथा संपली, उद्या सद्गुरू आपले निघून जाणार. अरे पण एवढे दिवस कथा ऐकून मी काही मिळवलंच नाही, म्हणून पाहतोय त्यांच्याकडे असं नजरेनं, आणि माझ्या सद्गुरूंची प्रेम भरी नजर माझ्यावर पडली आणि मला असं बोलवून घेतलं, ये इकडे. मी घाबरत घाबरत आत गेलो. जवळ बोलवलं, पाठीवरती हात फिरवला, डोक्यावरती हात फिरवलं, बाळा काही विचारायचंय. तेव्हा माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, गुरुदेव आतापर्यंत सांगितलेली जी कृष्णाची कथा आहे त्या कृष्णाच्या गावचा पत्ता मला सांगता का? मला त्याच्या गावाला त्याला भेटायला जायचंय हो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविचे तो स्वभाव. नारद सांगतायत व्यासांना, हा प्रश्न विचारल्यावर माझे सगळे आजूबाजूचे लोक हसायला, काय प्रश्न विचारतो, काय प्रश्न विचारतो. पण माझ्या सद्गुरूंनी सांगितलं, बाळांनो हसू नका. अरे कथा श्रवण केल्यानंतर ज्या कृष्णाची कथा आपण श्रवण केली त्या कृष्णाच्या गावचा पत्ता ज्याच्या मनात निर्माण होतो ना, मिळावा तो खरा श्रोता. बरं, आणि त्यांनी मला सांगितलं, बाळा योग्य वेळी तुला कृष्णाच्या गावाला जावंच लागणार नाही, तोच तुला भेटेल. बरं, आणि कानामध्ये मला मंत्र दिला. या मंत्राला वासुदेव गायत्री असं म्हणतात. देवर्षी नारदांच्या पूर्वाश्रमामध्ये गुरूंनी त्यांच्या कानामध्ये ही वासुदेव गायत्री दिली. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. पहिल्या स्कंधातल्या 5व्या अध्यायातला 37वा श्लोक हा. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. साधा दासी पुत्रचा देवर्षी नारद होण्याचा जो काळ आहे ना, तो सगळा काळ या वासुदेव गायत्रीतला आहे. या एका वासुदेव गायत्रीचा जप केला तर साधा दासीपुत्र देवर्षी होतो. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. नमो भगवते तुभ्यं. आणि माझ्या मनात आलं देवाला भेटायला जावं म्हणून बाहेर पडणार. तेवढ्यात घरातनं आईचा आवाज आला, बाळा मला पाणी हवंय, देतोस का रे?
लक्षात आलं, अरे अजून हे कर्तव्य आपल्या बाजूचं संपलं नाहीये. देवा मला तुझ्याकडे यायचं रे, पण इथनं बाहेर पडता येत नाही. आईची शुश्रूषा करत असताना एक दिवस पहाटे आई विहिरीवरती पाणी आणायला गेली आणि पाय घसरून पडली आणि आईनं तिथेच भगवंताच्या चरणी वास घेतला आणि एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि सतत गायत्री म्हणतायत. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय. आणि एका सुवर्ण क्षणी लख प्रकाश पडला आणि तो शंख चक्र गदाधरी परमात्मा डोळ्यासमोर उभा राहिला. त्या परमात्म्याच्या चरणावरती हात मस्तक ठेवायला जाणार तेवढ्यात ती मूर्ती गायब झाली. ती मूर्ती गायब झाली आणि मी भगवंताला विचारलं, देवा मला एवढंच जर दर्शन द्यायचं होतं तर दर्शन दिलं कशाला? तेव्हा आकाशवाणी झाली, बाळा आत्ताच हे दर्शन तू ते स्मरण केलं तेवढ्यापुरतं होतं. अजून तुझी पूर्व आयुष्यातली पाप भस्मसात झाली नाही तोपर्यंत तुला दर्शन मिळणार नाही. ती पाप नाहीशी होऊ दे, पुढचा जन्म तुला असा मिळेल की तू माझ्याच बरोबर अखंडित राहशील. देवर्षी सांगतायत महर्षींना, तो देह संपला, दासी पुत्र हा देह संपला आणि देवर्षी नारद महाराज की जय. देवर्षी रूपाने उभा राहिलो. आणि आता मागचा जन्म जे काही काळ मिळालेलं दर्शन होतं, आता त्याच स्वरूपाबरोबर मी अखंडित असतो. नवीन जन्म मिळाला, तो नारदांचा जन्म मिळाला. आणि नारद सांगतायत महर्षींना, परमात्म्याने माझ्या हातामध्ये ही ब्रह्मवीणा दिली. देवर्षी नारदांच्या हातातली वीणा तिचं नाव ब्रह्मवीणा मानली जाते. आणि या ब्रह्मवीणेवरती झंकार करत 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 देवदत्त या वीणेवरती दिलेल्या स्वर ब्रह्म विभूषणा सगळीकडे भगवंताचं चिंतन करतोय. त्या परमात्मा, दयाळू परमात्मा भगवान गोपाल कृष्ण, आज तो मला सोडत नाही आणि मी त्याला सोडत नाही. अखंडित त्यांनी जवळ धरून ठेवलंय. श्रोते हो, भगवंताची कृपा प्राप्त झाली. मगाशी मी म्हटलो ना, संगती जर चांगली मिळाली, उपासनेची जोड त्याला मिळाली आणि आपल्या उपासनेवरचा विश्वास, दृढ विश्वास जर असेल तर साधा दासी पुत्र सुद्धा देवर्षी नारद होऊ शकतो. दासी पुत्र साधा, उपासनेची जोड असावी लागते त्याला, सत्संगती पाहिजे. म्हणून नारद सांगतात महर्षींना, महर्षी तुम्ही ग्रंथ असा लिहा की ज्या ग्रंथाचं साध्य भक्ती असेल आणि साधन मार्ग हा सत्संगती असू दे. भगवान गोपाल कृष्णाची कथा आणि भगवान गोपाल कृष्णाला प्राप्त करणाऱ्या भक्तांची कथा, भागवती कथा लिहा. आणि महर्षी व्यासांच्या डोक्यावरती हात ठेवला देवर्षी नारदांनी. आणि नारदांनी हात ठेवल्यावरती महर्षी व्यासांना समाधी लागली. आणि समाधी लागली पाहिल्यावरती नारायण 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 म्हणजे देवर्षी नारद निघून गेले. आणि डोक्यावर हात ठेवला आणि समाधी अवस्थेमध्ये महर्षी व्यासांच्या डोळ्यासमोर जे काही प्राप्त झालं तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. म्हणून श्रीमद भागवत ग्रंथाची भाषा ही महर्षी व्यासांची समाधी भाषा आहे. आता समाधी भाषा काय याचं चिंतन आपण उद्या सकाळी 9:30ला करूया. तोपर्यंत व्यासांच्या भूमिकेत आपण राहूया आणि आपल्याही डोक्यावरती देवर्षी नारदांनी हात ठेवलाय असं समजूया आणि आपण भगवंताच्या चरित्राचं चिंतन करत करत आजच्या या कथेला अर्धविराम देऊया.